हाय गाईज, तर आज आपण परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची फर्स्ट अटेम्प्टमध्येच, तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते। तर सर्वात आधी काय करायचं आहे, पाव किलो चना डाळ आहे ती 2-3 तास सोक करून तिला कुकरमध्ये थोडंसं पाणी ॲड करून, पाणी यामध्ये जास्त ॲड करू नका, चना डाळ भिजेल एवढंच पाणी ॲड करा आणि त्यामध्ये सॉल्ट, हळदी पावडर घाला थोडंसं आणि ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला। त्यानंतर चना डाळ शिजली की त्यामध्ये पाव किलोच्या थोडं कमी गूळ ॲड करून तिला चांगलं असं शिजवून घ्या आणि तिला चाळून घ्या चाळणीच्या साहाय्याने, नाहीतर पुरणपोळीचं जे सारण रेडी करण्याचं भांडं असतं त्यामध्ये तुम्ही ते करू शकता। नंतर तुम्हाला डो प्रिपेअर करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी मैदा घेतला होता मी 2 कप आणि त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून घी गरम करून ॲड करून सॉल्ट, हळदी पावडर आणि थोडं पाणी ॲड करून त्याचा मी डो प्रिपेअर करून घेतला होता आणि त्याला चांगलं असं मी मळून घेतलं होतं। त्यानंतर रेडी झालेल्या पुरणमध्ये मी वेलची पावडर ॲड केली 1 टेबलस्पून आणि त्याला मिक्स करून पुरणपोळी बनवायला घेतली। तर थोडंसं तुम्हाला हातावर पीठ घेऊन आपण जो पुरणपोळीचा सारण बनवला होता तो यामध्ये फिल करून तुम्हाला ह्या पोळ्या बनवायच्या आहेत आणि मी 2-3 ट्रिक्ससुद्धा सांगितल्या आहेत माझ्या लॉंग व्हिडिओजमध्ये, जाऊन तुम्ही बघू शकता की परफेक्ट न फाटता न पुरण बाहेर येता पुरणपोळी कशी लाटता येते। फर्स्ट अटेम्प्टमध्येच तुम्हाला चांगली पुरणपोळी बनवता येईल। तर त्यासाठी तुम्हाला पुरणपोळीचा डिटेल व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तो तुम्ही जाऊन एकदा नक्की बघा। मध्ये तुम्हाला सर्व ट्रिक्स आणि मेजरमेंट्स मिळून जातील। तर अशा प्रकारे ही पुरणपोळी चांगली अशी भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडनी। त्यानंतर कटाच्या आमटीसोबत किंवा दुधामध्ये तुम्ही हिला एन्जॉय करा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी एवढंच। ओके, बाय गाईज।